केलंय त्या सगळ्यांना पहिल्यांदा वंदन करतो. गाडगे महाराज पुण्यतिथी किंवा स्मृती दिन या निमित्ताने काही मुलींचं माझ्याकडे लक्ष नाही प्लीज. एम आय ऑडिबल टू द लास्ट? The girl that spoke in English, she talked and spoke very good. She dared to speak in English, and I am proud of the girl that spoke in English. That I'm proud of. Actually, in these days, in the days of darkness, there is nobody dare to speak in English, and the girl of I think 6th or 7th standard could speak very well in English. That it gives me so much proud. गाडगे महाराज पुण्यतिथी किंवा स्मृती दिनानिमित्त तुम्हा पुढे मी बोलण्यासाठी उभा आहे. स्मृती दिन म्हणजे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस आहे. या दिवसाच्या अनुषंगानं अगदी माझ्याकडे लक्ष द्या प्लीज. माझी विनंती राहील ज्युनियरच्या पण विद्यार्थ्यांना सगळ्या, अगदी लग्नापुरती नवरी आणि लग्नापुरता नवरदेव तसा या कार्यक्रमापुरता वक्ता या भूमिकेत उभा आहे. माझ्या पुढे वेळेची आचारसंहिता लागू केल्यामुळे आणि वेळेच्या बेडीमध्ये माझ्या विचारांना व्यक्त करायला सांगितल्यामुळे मी माझ्या या वेळेच्या आचारसंहितेचं बंधन पाळून स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. जो व्यक्त होतो तो व्यक्ती ज्याला दुसऱ्याची पीडा, ज्याला दुसऱ्याचा कळवळा, ज्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होते, तोच फक्त माणूस आणि तोच खरा संत. गांजले त्याचे म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावं हे मान्य आहे. परंतु 2021 संपत असताना उत्तर आधुनिक जगामध्ये या युगामध्ये आम्ही वावरत असताना इतरांच्या दुःखाचा कळवळा आम्हाला येतो का याचा विचार करण्याची वेळ आहे. गाडगे महाराजांनी परोपकार केलेत. परोपकाराचा तो महामेरू होता. निस्वार्थाचा मंत्र त्यांनी दिला. त्यागाचा असीम मंत्र त्यांनी दिला. या त्यागाच्या मंत्रातून आम्ही काय घेतलंय ही वेळ विचार करण्याची आहे. अशा अनेक जयंत्या, अशा अनेक पुण्यतिथ्या, असे अनेक समारंभ या सगळ्या माध्यमातून गाडगे महाराज आम्हाला कागदावरले गाडगे महाराज ऐकून झाले. चला आता वास्तवातले गाडगे महाराज एकदा सांगतो. मला थोडासा वेळ हवा आहे. आयोजकांना विनंती करतोय मला थोडासा वेळ द्या. आणि त्यांनी वेळ बरोबर ओके धन्यवाद. कागदावरचे गाडगे महाराज सगळ्यांचे ऐकून झालेत. आता वास्तवातले गाडगे महाराज एकदा ऐकून पाहूया. त्यापूर्वी मी जी प्रतिरूप गाडगे महाराज आपल्या स्टेजवरती व्यासपीठावरती उपस्थित आहे, मला कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की मुलीनं गाडगे महाराजाचं रूप परिधान करून ती उभी आहे. भोवताल अंधार पसरलेला असताना, स्त्रीच्या कारुण्यामुळे जीवनाची व्यथा सगळीकडे असताना गाडगे महाराजाचं प्रतिरूप म्हणून एका मुलीला आपण तिथे बसवलंय. याच्यापेक्षा अभिमानाची दुसरी गोष्ट कुठलीही नाही. तिच्या नावाकडे मी आल्याला जर पाहिलं, तिचं नाव समीक्षा आहे. समीक्षेला पुढे ठेवून या गाडगे महाराजाच्या प्रतिरूपाला पुढे ठेवून आपण थोडं समीक्षण करूया, थोडं परीक्षण करूया की कागदावरचे गाडगे महाराज आमच्या हृदयात, आमच्या रक्तात, आमच्या मनात उतरलेत का, आमच्या विचारात उतरलेत का, आमच्या आचरणात उतरलेत का आणि ते आम्हाला समजलेत का. बरोबर त्यांनी करायला सांगितलं होता. अंधश्रद्धा करू नका म्हणून त्यांनी सांगितली होती. माझ्या प्राध्यापक बंधूंना, भगिनींना आणि माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींना, माझ्या सगळ्या वरिष्ठ बंधू भगिनींना आता जो मी मुद्दा व्यक्त करायला जातो आहे तो त्यांना लक्षात येईल अशी अपेक्षा आहे, त्यांनाच लक्षात येणार आहे. राफेल नावाचं विमान माझा भारत नावाचा देश फ्रान्स नावाच्या परराष्ट्रापासून विकत घेतो. लढाऊ विमान आहे आणि त्या लढाऊ विमानाचं उद्घाटन लिंबू बांधून करतो आहे माझा भारत देश. एकीकडे विज्ञानाचा आविष्कार मोबाईल, एकीकडे विज्ञानाचा आविष्कार संगणक, एकीकडे विज्ञानाचा आविष्कार लॅपटॉप, एकीकडे विज्ञानाचा आविष्कार टीव्ही, दुसरीकडे आमच्या अंधश्रद्धेचे धिंडोळे आम्ही राफेल नावाच्या विमानाला लिंबू बांधून करतो आहोत. हा संदेश कुणाला द्यायचा आहे, इथे माझे गाडगे महाराज उमगले का याचं समीक्षण करणं अपेक्षित आहे.
गणपतीच्या सोंडेला गणपतीला हत्तीची सोंड लावून त्याला प्लास्टरचं रूप देतो आहे माझा भारत देश. यातून काय घ्यायचं आहे विचार करा. गणपतीची सोंड आम्ही तिथे प्लास्टरचे पासून बनवली असं आम्ही तिथं सांगतो. आणि आणखी एक मुद्दा महत्वाचा की येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, ज्योतिष शास्त्राचा समावेश करण्याचा चंग बांधून आमची मंडळी उभी आहे. माझ्या शिक्षक बांधवांना आणि प्राध्यापक बांधवांसाठी मी सांगू इच्छितो की आपल्या अभ्यासक्रमामध्ये इथून पुढे ज्योतिष शास्त्र शिकवायला कदाचित आपल्याला भाग पाडलं जाणार आहे. एकीकडे आम्ही गप्पा करतो की अंधश्रद्धा मुक्त भारत होतो आहे, आधुनिकीकरणाच्या अगदी इमारतीच्या टोकावरती त्या कळसावरती आम्ही उभे आहोत आणि आमच्या बुडाखाली पायाखाली तिथे अंधश्रद्धेची जी काही आम्हाला तिथं बेडी आहे त्या बेडीमध्ये आम्ही स्वतःच अडकून घेतलंय की काय हे वाटतं. संत कोण? संत गाडगेबाब. आणि संत तो प्रत्येक माणूस की ज्याने वैष्णव जन तो तिने काही आहे, ज्याने पीर पडाये जाणीये. वैष्णव कोण आहे? संत कोण आहे? माणूस कोण आहे? ज्याला इतरांच्या दुःखाने दुःख झालं आणि ज्याच्या पायात काटा मोडलं टचकन तुझ्या डोळ्याला पाणी आलं तो माणूस आहे, तो संत आहे. संत आज काय नाही होऊ शकत, आजही संत होतो. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव झाल्यावर आजही संत होतो. संत होणे हे काही फार अवघड गोष्ट नाही. आणि संतांनी काय केलंय आणखी एक महत्वाची गोष्ट की ऑल द संतस दे वर प्रॅक्टिकल इन नेचर, दे वर नॉट थेरॉटिकल. व्हॉट एव्हर द प्रॅक्टिकल ना ते इम्प्लिमेंटेड विथ देअर डीड्स. They didn't tell any in the form of theory. Whatever they did not, they tried at the best of their level to maintain the society, to improve the society, to develop the society. Have we developed? We have not developed it. We have to be developed, or we have to develop intellectually. We have to develop thinkfully, or in thought. There should be development. विचारांची प्रगती झाल्याशिवाय संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यास केली याचं मोल नाही. मला इथे व्यक्त होताना शब्दांचं बंधन आहे. आजच्याच माझ्या सगळ्या प्राध्यापक बंधूंना आणि शिक्षक मित्रांना सांगायला मला आवडेल की आजच्याच मुदती समाचारला माझा संत गाडगे महाराज परोपकाराचे महामेरू अशा स्वरूपाचा एक लेख आहे. त्या लेखामध्ये मला शब्दाची बंधन होती म्हणून मी कमी व्यक्त झालो. इथं मला वेळेचं बंधन आहे म्हणून मी कमीच व्यक्त होतो आहे. आता विषय हा आहे की परोपकार याची शिकवण दिली. परोपकाराचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला पुढे ठेवतो. परोपकारात कुठेतरी मला वाटतं की कुठेतरी परोपकाराची सुरुवात झाली आहे. कारमध्ये एक माणूस बसलाय, कार चालवतो आहे, बाजूच्या सीटवरती एक कुत्रा बसवलाय. कार पुढे जाते आहे. त्या तो माणूस कार पुढे घेऊन जाताना त्या पोराला त्या बाजूच्या सीटवरच्या माणसाला बिस्किट चालवतो आहे. तो कुत्रा बिस्किट खातोय. शांतपण आहे का? कुत्रा बिस्किट खातोय, माणसाला बिस्किट चालवतोय. कुत्रा बिस्किट खातोय, माणसाला बिस्किट चालवतोय. कार पुढे जाते. कार पुढे जाते. कार पुढे जाऊन एका हॉटेलच्या पुढे थांबते. एका हॉटेलच्या पुढे थांबल्याच्या नंतर एक अगदी नागडा एक निर्वस्त्र पोरगा हात पुढे घेऊन उभं येतं आणि गाडी तिथं थांबते. तो पोरगा गाडी काय करतो, तो पोरगा त्याच्या पुढे हात उभे करतो आणि हात पसरून काय करतो की मला अर्धेच भाकरी द्या, मला कोरभर तरी भाकरी द्या. माझ्या पोटामध्ये अगदी काय भुकेचा टाहू फुटलाय. तो टाहू फोडतोय. त्याच्या पोटामध्ये अगदम नाही भुकेचा आणि शब्दाच्या माध्यमातून तो टाहू फोडतोय. मला वाडा, मला जेवायला द्या. मी 2 ते 3 दिवसापासून उपाशी आहे. माणूस कुत्र्याला बिस्किट चालवतोय आणि पाठीमागं कुठेतरी खेळण्याची बॅग ठेवली आहे. ती बॅग हातात घेतोय. सब माझ्या गाडीच्या पुढे काल असतो त्याला वार कर सुटतो, त्याला मारतो. पोरगा मारला जातं, पोरगा रक्तबंबा होतं, पोरगा खाली पडतं. बाजूला हॉटेल आहे, हॉटेलच्या मध्ये माणूस बसतोय. हा सगळा हृदय प्रसन्न तो माणूस पाहतो आहे. तो माणूस प्रसन्न पाहतो आहे आणि त्या प्रसन्न पाहिल्याच्या नंतर याला घेणाऱ्या वेदनेची झळ त्याला पोहोचते आणि ती गाडी भरकून निघून जाते. कुत्रा बिस्किट खातो. माणूस त्या पोराला माझ्या पुढे तू का हात पसरलास म्हणून मारतो. गाडी निघून जाते. कुत्रा बिस्किट खातो पण माणूस आपल्याला माहितीये की त्याला तो बिस्किट सुद्धा देत नाही. तो निघून जातो. आता तो माणूस जो हॉटेलमधून हा सगळा प्रसंग पाहतो, तो माणूस काय करतो, पटकन जवळ येतो आणि नंतर त्या पोराला काय करतो, जवळ घेतो, रक्त पुसतो आणि हाताने घेऊन त्याला त्या हॉटेलमध्ये नेतो. प्रसंग ऐकल्यासारखा आहे मित्रांनो. त्या हॉटेलमध्ये पोराला घेऊन जातो. त्याला भरभर जे काही खायला ते खायला देतो. पोरगा भरभर अगदी अगदुमपणे खाते आणि असं वाटायला लागते त्या पोराकडे याला कधी याचा आणि अन्नाच्या तुकड्याचा, याचा आणि भाकरीचा, याचा आणि जेवण्याचा, याचा कधीच त्याच्याशी संबंध नाही असं त्या माणसाला वाटतं. भरभरून खात बिल
बिल काउंटरवरचा माणूस असेल किंवा हॉटेलचा मॅनेजर म्हणून तो हे सगळं पाहतो. एक माणूस येतोय, एका पोराला घेऊन येतोय, त्याला खाऊ घालतो आहे, पोरग भरभर भरभर खाता आहे, एकदम खाताय खाणे झाल्याच्या तर बिलाची रिसिप्ट किंवा बिलाचा तुकडा म्हणून कागदाचा ज्याच्यावरती बिल लिहिलंय, आता ऐकण्यासारखं आहे मित्रांनो, ज्याच्यावरती बिल लिहिलंय, ज्याच्यावरती पैसे लिहिले की एवढं खाणं झालंय, एवढ्या खाण्याचे एवढे पैसे, ते ज्याच्याकडे लिहिले ना ते पावती, ते बिल, ते कागद त्याच्या हातामध्ये येतो. तो माणूस पाहतो, तो माणूस त्या बिलाला पाहतो, एवढे पैसे झाले. पोरग अज्ञानी आहे, पोरग भुकेला आहे, पोरग कसं आहे, निरक्षर आहे, ते नाही पाहू शकत. पटकन काय करतं, ते चिठ्ठी घेतो आणि त्या बिल काउंटरकडे तो माणूस जातो. कोणता माणूस? जो त्या पोराला काय करतोय, खाऊ घालतोय, ज्याचे पैसे भरणार आहे. अरे क्या बात है, व्हॉट इज द थिंग, दिस इज कॉल्ड ॲज, यालाच आपण दिस इज कॉल्ड ॲज सुप्रीम सेल्फनेस. We are having selfish mind. We are living in the selfish world. So this is nothing but the great and abstract example of selfishness. आता ती पावती घेऊन तो माणूस, ती जे काही रिसिप्ट आहे ते घेऊन जातो, ते बिल पावती घेऊन जातो. आणि आता पहा, बिल पावतीकडे त्या काउंटरवर घेऊन गेल्याच्या नंतर तो जो बसलाय मॅनेजर किंवा जे कोणी असेल तो त्याच्याकडे पाहतो. पाहिल्याच्या नंतर स्मित हास्य करतो. इतका हसतो स्मित हसत इतका हसायला उमटतं त्याला. त्या पोराला वाटतं की काय झालं, ते जे पैसे कोणी दिले त्याला कळते काय झालं. त्या बिलाच्या कागदावर जे काही लिहिलं होतं तिथं फक्त एकच सेंटेन्स लिहिलं होतं. only one sentence was written on that receipt. only one sentence was written on the piece of that paper. What was the sentence? The sentence gives me something. The sentence gives me inspiration to live. The sentence inspires me how to live this life. Like our Gadge Maharaj, like each and every santa who born in the motherland, that is India. भारत नावाच्या भूमीवरती जेवढे काही जन्माला आले असतील संत, या सगळ्यांनी काय सांगितले ते त्या रिसिप्टवरती, त्या बिलावरती होता. आणि तो प्रसंग संपला नाही. त्या बिलाच्या खाली अगदी शेवटी एक सेंटेन्स लिहिलं होतं, एक वाक्य लिहिलं होतं. काय वाक्य होतं? वाक्य होतं, ह्युमॅनिटी इज नॉट चार्ज हिअर. या हॉटेलमध्ये माणुसकीला कुठलंच बिल लावलं जात नाही, माणुसकीला बिल घेतल्या जात नाही आणि माणुसकीला कुठलेही लेबल लावल्या जात नाही. टेबल खालून पैसे देण्याच्या या काळामध्ये आम्ही मोठे आहोत, स्वतःला लेबल लावून घेण्याच्या मोठेपणाच्या या काळामध्ये अंधश्रद्धा एका हातावर तर दुसऱ्या हातावर विज्ञान प्रगती करते आहे का अंधश्रद्धा प्रगती करते आहे, याचं समीक्षण, याचं मूल्यमापन, याचं स्वमूल्यमापन आपण केल्यावर गाडगे महाराज उमगले का, ही गोष्ट प्रचिती देईल. परोपकार, निस्वार्थीपणा या सगळ्या गोष्टी जेव्हा कागदावर उतरून अंतःकरणाला भिडायला लागतात, हृदयामध्ये येतात, जेव्हा आचरणात येतात, तेव्हा गाडगे महाराज उमगले का हा प्रश्न पडतो. आणि गाडगे महाराज कृतीतून दाखवायला, आता बऱ्याच जणांनी सांगितलंय की गाडगे महाराज आपल्याला कृतीतून दाखवायचं आहे. गाडगे महाराज कृतीतून दाखवण्यासाठी हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, समीर सावंत म्हणतात, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. भवताल अंधार आहे मित्रांनो विचारांचा, भवताल अंधार आहे स्वार्थाचा, भवताल अंधार आहे माणुसकीचा. सगळं काही बोलून ऐकून वाचून लिहून झालंय. आता एका गोष्टीची गरज आहे, कोणत्या, की माझे संत सगळे थेरी सांगत नव्हते, माझे संत प्रॅक्टिकल होते, माझे संत प्रात्यक्षिक करत होते. आणि या सगळ्या संतांच्या विचारांचं प्रात्यक्षिक जर जीवनातून दाखवता आलं तर जयंती आणि पुण्यतिथी. आजच्या सगळ्या विविध प्रकारच्या स्टॅच्यूची अवस्था, स्टॅच्यूची अवस्था, पुतळ्यांची अवस्था जर बघितली, जयंत्यांची पुण्यतिथींची अवस्था जर बघितली तर आपलं मन आपल्याला ग्वाही देणार नाही, माझं हृदय मला ग्वाही देणार नाही की आय हॅव टेकन द बर्थ इन इंडिया, दॅट इज मदरलँड, द मोस्ट बिगेस्ट कल्चर ऑफ द वर्ल्ड. या सगळ्यात जगामध्ये ज्याची संस्कृती श्रेष्ठ आहे असा माझा भारत देश, ज्याचा मला अभिमान आहे, अशा भारत देशातील पुतळ्यांची विटंबना काय होते, पुतळ्यांचं स्वरूप, पुतळ्यांचं आजचं रूप काय आहे, आणि पुतळ्यांचं आम्ही आमच्या जीवनामध्ये काय घेतो पुतळ्यापासून स्फूर्ती. पुतळ्यांपासून एकच गोष्ट घ्यायची आहे की जेव्हा मी त्या पुतळ्याकडे पाहतो, कुठल्याही एखाद्या सुधारकाचा पुतळा असेल, एखाद्याच्या पुतळ्याकडे मी पाहतो तर मला त्यांनी केलेल्या कार्याची आठवण व्हावी, त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण व्हावं, आणि त्याच्यानंतर ते जे काही कार्य आहे, माझ्याकडे लक्ष आहे, एम आय ऑडिबल,
त्या पुतळ्याच्या कार्याचं स्मरण त्या माणसाने केल्याच्या नंतर त्याचं स्मरण आपल्याला व्हावं, हा त्या पुतळ्याचा उद्देश आणि हेतू आहे. अरे असा चमत्कार करावा, असा चमत्कार करा, लोक वाकून नमस्कार घालतील. चमत्कार कोणता? जे खाली कलकत्तेवाली 13 वचन जाय खाली ठेवू नाही ना. कोणता चमत्कार करायचे? कार्याचा चमत्कार करायचा आहे, कृतीचा चमत्कार करायचा आहे, अंमलबजावणी करायची आहे. त्याच्या वेळेस आपल्या रक्तात कुठंतरी संत भिनले, त्याचे विचार कुठंतरी भिनले, हे आपल्याला तिथं काय येतं? लक्षात येतं. मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है. मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है. अरे जीना तो उसका जीना है जो औरों के लिए जीता है. सगळ्या संतांनी, विचारवंतांनी, या सगळ्या लोकांनी ही संस्कृती तुम्हा आम्हा पुढे ठेवली आहे. कोणती संस्कृती आहे माझी? माझी संस्कृती इतरांना इतरांसाठी जगण्यासाठी शिकवते. माझी संस्कृती आत्मबलिदानाची आहे. माझी जे काय अमर हुतात्मे झाले तेच, हा सांगा, जे का देशासाठी लढले, हा मुलगीच सांगते, हा सांगा, जे का देशासाठी लढले तेच हा अमर हुतात्मे झाले. कशासाठी? देशासाठी. पेनसाठी लढलो, बोईसाठी लढलो, लिखाणासाठी लढलो, वाचनासाठी लढलो. अरे माझ्याकडे पुस्तक नाही, मला पुस्तक देतो का? कोणी म्हणलं का? अरे माझ्याकडे खूप सारं काही आहे, तुला काही पाहिजे का? कोणी म्हणलं का? जे आपल्याकडे हवं त्यासाठी आपले भांडणं चालतात, जे आपल्याकडे नाही ते मिळण्यासाठी भांडणं चालतात. लोभी माणूस परोपकार करू शकत नाही. संत गाडगे महाराज परोपकाराची शिकवण देतात. संत गाडगे महाराज निस्वार्थाची शिकवण देतात. संत गाडगे महाराज आधुनिक काळामध्ये विज्ञानाची काच धरून पुढे जाण्याची शिकवण देतात. माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच मी सांगितलंय, माझा भारत देश काय विकत घेतो? विमान विकत घेतो आणि उद्घाटन लिंबू म्हणून लिंबू लावून करतो. माझे विद्यार्थी शाळांची सुट्ट्या संपल्यावर शाळेत येतात. सुजाण पालक, सुशिक्षित पालक सोमवार बघतात, गुरुवार पाहतात. सोमवारी शाळेत जा, गुरुवारी शाळेत जा. मांजर आडवं गेल्यावर शाळेत जाऊ नको. मांजर आडवं गेल्यावर शाळेतून पुढे काय करू नको, तिथे थांब, जागेवर थांब. एक महाराज होते, नित्य नियमाने पूजा करायचे. पूजा करताना काही अडचण आलं नाही, पण 2-4-5 दिवसाला 8 दिवसाला त्याच्या लक्षात आलं की आपण पूजा करताना मांजर यायले आणि ते कोणतरी यायले आणि ते काहीतरी दूध तूप ते सांडून टाकायले. बघा आपण अंधश्रद्धा कशी पुढे घेऊन जातो आहोत. आपल्या विचारामध्ये अंधश्रद्धा दडली आहे बघा. ते महाराज असंच करायचे, रोज पूजा करायचे. त्यांच्या लक्षात यायचे की कोणतरी यायले आणि ते काय व्हायले, ते सगळं सांडून चालले. एके दिवशी त्याच्या लक्षात आलं की ते मांजर यायले आणि मांजर ते सांडून टाकले. त्यांनी अथक परिश्रम केला आणि त्या मांजराला पकडून मांजराला बांधून ठेवलं. बघा आता मांजर कधी बांधायचं? पूजा करायची, मांजर बांधून पूजा करायची, मांजर बांधून पूजा करायची. महाराजाचा मृत्यू झाला काही काळानंतर. दुसरे महाराज गादीवर आले. दुसरे महाराज गादीवर आल्याच्या नंतर त्या महाराजांनी पाहिलं होतं की अरे ही पूजा अशी नाही करायची. आपले महाराज ना मांजर बांधून पूजा करायचे. कशी करायचे? मांजर बांधून पूजा करायची. ती मांजरही त्या महाराजासोबत मेलं. नवे महाराज आले, गादीवर बसले, नवं मांजर आणावं लागलं आणि पुन्हा पूजा केली. माझा देश भारत देश विज्ञानाच्या शिखरावर पोहोचलेला माझा भारत देश बुडाशी तळाशी तसाच अंधश्रद्धेच्या बेडीमध्ये अडकून पडल्याची जाणीव ज्या दिवशी होईल आणि त्याचे रूपांतर अंमलबजावणीच होईल, त्या दिवशी गाडगे महाराज उमजले, कळले, रक्तात भिनले याची प्रचिती येईल. या व्याख्यानाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी गाडगे महाराजांच्या जीवनावरती बोलण्यासारख्या आहेत, पण वेळ कमी आहे. एवढाही वेळ जर कमी असेल, मी ज्या गोष्टीने इथे भारावून गेलो, गोपाळांचा मेळा, त्यांचं आवडतं भजन सरांनी बऱ्याचदा म्हणून घेतलं. कितीतरी वर्षाच्या नंतर आमच्या प्राध्यापक बंधू भगिनी आणि शिक्षक बंधू आणि भगिनींना ते प्रत्यक्ष रूपात इथे ऐकायला मिळालं असेल. ती मुलगी इंग्रजीमध्ये बोलली, मला त्याचं कौतुक वाटलं. आता गाडगे महाराज थोडेसे इंग्रजीच्या माध्यमातून सांगण्याचा केविलवाना प्रयत्न, पामराच्या शब्दातला प्रयत्न करतो. मी शब्दाचा भिकारी आहे, तुम्हाला या मला जसं जमलं त्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. गाडगे महाराज इन इंग्लिश. the need of this time is Gadge Maharaj. The need of the time is calling us to be Gadge Maharaj. The need of time is calling us to become Gadge Maharaj. It is in the intellectuality there should be Gadge Maharaj. In our behavior there should be Gadge Maharaj. In our treatment there should be Gadge Maharaj. And one of the most important things is that, what is that? That is in our vision there should be Gadge Maharaj. That is Gadge Maharaj. आमच्या दृष्टीमध्ये गाडगे महाराज आल्याशिवाय ही सृष्टी
परोपकारी ही सृष्टी, हा निस्वार्थी ही सृष्टी, हा अंधश्रद्धेच्या पेडीतून निघणार नाही. अरे नसेल अंतर्मन निर्मळ तर काय करेल वेगवेगळ्या कंपनीचे साबण. तुझं अंतर्मनच निर्मळ नाही आणि तू वरून 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 वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीच्या साबणाचा वापर करून तुझं काय शुद्ध व्हायलंय, शरीर वरून शुद्ध व्हायलंय, आतमध्ये चित्त तसेच गडूळ पाण्याने तसंच बरबटून गेल्यासारखं आहे. एक कविता, स्वलिखित कविता, माझ्या प्राध्यापक बंधूंना वाटेल आता इथेही कविताच आहे म्हणून, एक कविता स्वरचित कविता परंतु इंग्रजी मधली कविता. आय एम द टीचर ऑफ इंग्लिश. Whatever I could imagine about Garge Maharaj, that I would try at the best of my level to express before you what is Garge Maharaj with the help of poem. One of the girls, I think she came here and presented her poem. Through her poem that she tried to present Garge Maharaj. शेवटचं एक वेळेचं बंधन पाळून सांगण्याचा प्रयत्न करतोय की गाडगे महाराज खरंच या काळाची गरज आहे. सेवा त्यांनी केली, मानवतेची सेवा केली. सेवेचा फक्त मानवतेच्या सेवेचा रुढा त्यांनी उचलला. नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या घरावरती तुळशी पत्र ठेवावे लागतात तेव्हा जाऊन कुठेतरी माणसाच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. मित्रांनो लक्षात घ्या, स्वतःच्या घरावरती तुळशी पत्र ठेवल्यावरच पुण्यतिथी आणि जयंती साजरी होते. मला माझ्या गावापासून पुढे अगदी शेवटच्या टोकापर्यंत घटकापर्यंत कोणीच ओळखत नाही. त्याचं कारण आहे इमिली डिकिन्सन नावाची कवयित्री 12वीच्या पुस्तकामध्ये या मागच्या वर्षी कविता होती ती. इमिली डिकिन्सन एक प्रश्न करते संबंध समूहाला, हु आर यू, यू आस्क दिस क्वेश्चन टू योरसेल्फ. तुम्ही स्वतःला प्रश्न करा की तुम्ही कोण आहात. द आन्सर विल 100% it is there present in your heart. Your heart will tell you that. What will it tell? It will tell you that you are nothing, that you are nobody. Who are you? तू कोण आहेस? तू कोणीच नाहीस. तू कोणीच नाहीस आणि मी कोणीच नाही. ही भावना जेव्हा येईल आणि त्या भावनेला घेऊन मी जेव्हा कार्य करेल तेव्हा गाडगे महाराज तिथे कुठेतरी मला कळालेत हे त्याचं याची प्रचिती तिथे येईल. जसं मी बोललो तसं गाडगे महाराजांवरती काही ओळी माझ्या स्वरचित कवितेच्या माध्यमातून ओळींच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या कवितेचं टायटल आहे महात्मा यू विल बी रिमेंबर्ड फॉर एव्हर. महात्मा यू विल बी रिमेंबर्ड फॉर एव्हर. महात्मा काळाच्या चंद्र सूर्य जोपर्यंत तिथं आकाशामध्ये आहे तिथपर्यंत गाडगे महाराज आणि कुठलेही संत जिवंत आहेत. एखादा नथुराम गोडसे नावाचा माणूस येतो 3 गोळ्या पहाटे पहाटे मारतो. महात्मा गांधी शरीर टाकून मोकळे होतात, शरीराने मरतात, परंतु ते महात्मा विचाराने आजही जिवंत आहे. तो संत विचाराने आजही जिवंत आहे. अशा प्रकारचा संत फक्त आणि फक्त विचाराने अमूर्त असतो, जिवंत असतो. मी या कवितेच्या माध्यमातून सांगितलंय की महात्मा यू विल बी रिमेंबर्ड फॉर एव्हर. कवितेचं टायटल आहे महात्मा यू विल बी रिमेंबर्ड फॉर एव्हर. व्हॉट आर द लाईन्स ऑफ द पोएम, व्हॉट मॅसेज दॅट यू आर टू टेक, वी आर टू ग्रास्प फ्रॉम द पोएम. या पोएममधून कोणता संदेश तुम्हाला घ्यायचा आहे बघा. महात्मा यू विल बी, महात्मा म्हणजे कोणाला म्हणाल मी? गाडगे महाराजांना. लक्षात घ्या, महात्मा गाडगे महाराजांना म्हणतोय, महामानवांना महापुरुषांना महात्मा म्हणतोय आपण त्यांच्या कृतीमुळे, त्यांच्या कृतीच्या अंमलबजावणीमुळे. गाडगे महाराज यू विल बी रिमेंबर्ड फॉर एव्हर. गाडगे महाराज यू विल बी रिमेंबर्ड फॉर एव्हर फॉर युअर बुस्टिंग वर्क अँड ऍक्ट ऑफ ह्युमॅनिटी. फॉर युअर बुस्टिंग वर्क अँड ऍक्ट ऑफ ह्युमॅनिटी. तुम्ही तुमच्या माणुसकीमुळे, तुम्ही तुमच्या परोपकारामुळे अगदी काळाच्या पल्ल्यावर जाऊन तुम्ही काय राहाल, आमच्या आठवणीमध्ये राहाल. गाडगे महाराज यू आर अलाइव्ह इन आवर लाईफ. महाराज तुम्ही आणखी आमच्या जीवनामध्ये जिवंत आहात. इन द फॉर्म ऑफ थॉट्स अँड आयडियल डीड्स. इन द फॉर्म ऑफ थॉट्स अँड आयडियल डीड्स. यू आर ऑथेंटिक. You are authentic, eternal being for us. You are authentic, eternal being for us. You will be worshipped forever, remembered forever. You will be